मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मागील व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंड व्हेरीफाय कसे करायचे, एखाद्या ॲपमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली आहे पण ॲपच्या व्यतिरिक्त आपण ती इन्व्हेस्टमेंट कुठे व्हेरीफाय करायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले. आज या व्हिडिओमध्ये आपण अनरजिस्टर्ड म्युच्युअल फंड म्हणजे जे म्युच्युअल फंड आपले एम-एफ सेंटरला दिसत नाहीत ते म्युच्युअल फंड कसे पाहायचे किंवा अनरजिस्टर्ड झालेले म्युच्युअल फंड रजिस्टर्ड कॅटेगरीमध्ये कसे कन्वर्ट करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बऱ्याच वेळा असे होते की जेव्हा म्युच्युअल फंड आपण खरेदी करतो त्यावेळेस आपला मेल आय डी किंवा मोबाईल नंबर चुकीचा पडल्यामुळे किंवा टाकला गेल्यामुळे ते अनरजिस्टर्ड कॅटेगरीमध्ये जातात. ते रजिस्टर्ड कॅटेगरीमध्ये कसे आणायचे या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया. या म्युच्युअल फंडमध्ये खरंच माझे जे म्युच्युअल फंड आहेत की नाही हे मला व्हेरीफाय करायचे आहे. तर मित्रांनो ते कसे करायचे या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तर तुम्हाला इथे एम-एफ सेंटर असे टाकायचे आहे. त्यानंतर पहिल्याच वाल्या लिंकला तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर अशी विंडो ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन विंडो ओपन झाल्यानंतर स्कॅम आणि की फिनटेक या इथे उजव्या साईडला तुम्हाला जर साइन इन तुम्ही केले नसेल तर तुम्हाला सुरुवातीला साइन अप करायचं आहे, ज्यामध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन भरू शकता. मी सुरुवातीला साइन अप केलेलं आहे. आता मला साइन इन करायचं आहे. मी साइन इन करतो. साइन इन मध्ये तुम्हाला इथे तुमचा पॅन नंबर टाकायचा आहे आणि तुमचा पासवर्ड टाकायचा आहे. तर मी इथं पॅन नंबर टाकतो. माझा पासवर्ड टाकायचा आहे की जो तुम्ही साइन अप केल्यानंतर क्रिएट केला होता. मी तो पासवर्ड इथं टाकणार आहे. जर तुम्हाला पासवर्ड लक्षात नसेल तर तुम्ही इथं जनरेट OTP सुद्धा करू शकता. तर व्हेरीफाय म्हणायचं आहे. जेव्हा तुम्ही साइन अप करता तेव्हा तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जातात. त्या क्वेश्चनची तुम्ही जी आन्सर दिलेली आहे त्या क्वेश्चनमधले एक क्वेश्चन तुम्हाला इथे विचारला जातो. क्वेश्चनची उत्तरे देत असताना ते व्यवस्थित द्यायची आहेत, म्हणजे लक्षात ठेवण्यासारखी द्यायची आहेत. मला इथे क्वेश्चन विचारला आहे त्यांनी, विच सिटी यू बोर्न इट. त्यांनी क्वेश्चन व्हेरीफाय केलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला एक विंडो ओपन होईल. 4 प्रकारचे म्युच्युअल फंड होते. इथे मला दिसत नाही आहेत. लिस्टेड व्हॅल्यू फक्त 8,000 दिसत आहे, जे की तुम्ही पाहू शकता दिसेल. त्यानंतर तुम्हाला मार्केट व्हॅल्यू दिसेल आणि तुम्हाला इथे तुमचे प्रॉफिट गेन म्हणजे तुमचं प्रॉफिट जे काय झालं आहे ते तुम्हाला दिसेल. अनरजिस्टर्ड फिलोज म्हणजे फंड्स. काही वेळा असे होते की आपण जेव्हा एखादा म्युच्युअल फंड खरेदी करतो त्यावेळेस आपली काहीतरी इन्फॉर्मेशन चुकीची पडते, मोबाईल नंबर किंवा तुम्हाला ते अनरजिस्टर्ड फंडमध्ये तुम्हाला दाखवतात. चला तर मित्रांनो तो पाहूया माझे उर्वरित फंड इथे आहेत का ते. यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही माझे 2 फंड इथे आहेत, ICICI प्रुडेन्शियल अँड म्युच्युअल फंड आणि SBI. मित्रांनो हे फंड म्हणजे अनरजिस्टर्डमध्ये पडले. कशामुळे पडले? माझा मोबाईल नंबर इथे चुकलेला आहे, चुकीचा पडलेला आहे, त्यामुळे ते अनरजिस्टर्डमध्ये गेले आहेत, जो की माझा रजिस्टर्ड मोबाईल नंबर वेगळा आहे. त्यासाठी आपल्याला मित्रांनो इथे मोबाईल रिलेशनशिप इथे फॉर्म असतो, तो फॉर्म आपल्याला डाउनलोड करून सबमिट करायचा असतो. इथे मोबाईल नंबर सेल्फ आहे त्यामुळे सेल्फ करतो. इथं तुम्हाला एक फाईल एक अशा प्रकारचा फॉर्म असतो जे की तुम्हाला फिलअप करून तिथे सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुमचा जे काही अनरजिस्टर्डमध्ये म्युच्युअल फंड आहेत ते तुमचे रजिस्टर्ड म्युच्युअल फंडमध्ये येतील. इथे तुम्हाला पॅन नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला इथं मोबाईल नंबर तुमचा मेन्शन करायचा आहे आणि त्यानंतर बेस्ट रिगार्ड्समध्ये तुम्ही साईन करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही फॉर्म फिलअप करून तो सबमिट करायचा आहे. मी तो फॉर्म फिलअप केला आहे आणि सबमिट करणार आहे. त्यासाठी तुम्हाला इथं चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे. इथं फाईल अपलोड केलेली आहे. त्यानंतर तुम्हाला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर इथं OTP टाकायचं. तुम्हाला इथं OTP आलेला आहे. OTP टाकल्यानंतर इथं व्हेरीफाय म्हणायचं आहे.
व्हेरीफाय झालेला आहे, सक्सेस झालेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपलं सक्सेस झालं आहे. ट्रॅक रिक्वेस्ट इथं तुम्ही तुमची रिक्वेस्ट ट्रॅक पण करू शकता. हे इथे केल्यानंतर ते बघू शकता तुम्ही मित्रांनो. चेंज रजिस्टर मोबाईल नंबरची मी रिक्वेस्ट टाकलेली आहे, इन प्रोसेसमध्ये आहे. इथे व्ह्यू नाववरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता कशासाठी मी रिक्वेस्ट टाकली आहे. पण आपला अनरजिस्टर्ड जे म्युच्युअल फंड आहे ते रजिस्टर करण्यासाठी कशा प्रकारची प्रोसेस करावी लागते हे यामध्ये पाहिलं. बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादा म्युच्युअल फंड खरेदी केल्यानंतर तो व्हेरीफाय केल्यानंतर सुद्धा आपल्याला तो तिथे दिसत नाही. तो दिसत नसल्यानंतर आपण कशा प्रकारची प्रोसेस करायची असते ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. पुढील मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.